लग्नाला अनेक वर्ष झाली आहेत, परंतु तरीही गर्भधारणा होत नाहीये का? अनेक चिकित्सा करून झाल्या, विविध डॉक्टर्सकडे दाखवून झाले, परंतु यश येत नाहीये. जाणून घ्या की कुठे काय चुकतंय ते. आयुर्वेदामध्ये एक खूप छान श्लोक आहे, ऋतू क्षेत्र अंबुबीजानाम. एका श्लोकामध्ये त्यांनी वंध्यत्वाचं, इन्फर्टिलिटीचं काय काय कारणे असू शकतात आणि काय चिकित्सा करायची याचे खूप छान वर्णन केलेले आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. ऋतू, क्षेत्र, अंबुबीज या 4 गोष्टी नैसर्गिक गर्भधारणेसाठी आवश्यक आहेत आणि हे योग्य असणे गरजेचं आहे नॅचरली प्रेग्नन्सी राहण्यासाठी. ऋतू म्हणजे काय? पाळी. तुमची पाळी ही रेग्युलर असली पाहिजे. यासाठी या ज्या 2 ओव्हरीज आहेत याच्यामधून स्त्री बीज हे दर महिन्याला तयार होत असते. अल्टरनेट एका ओव्हरीत तयार होऊन या फॅलोपियन ट्यूब्समधून प्रवास करून ते नंतर इथे गर्भाशयात येते. तर मग आवश्यक काय म्हटलेलं आहे? ऋतू म्हणजे तुमची पाळी रेग्युलर असणे. क्षेत्र म्हणजे गर्भाशय, जिथे तुमचा गर्भ वाढणार आहे ते चांगले असणे खूप आवश्यक आहे. आता बऱ्याच वेळेस मिस्ड अबॉर्शनच्या केसेस होतात. एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाची ही जी लाइनिंग दिसते ही थिन असते. ही जर थिन असेल तर फर्टिलायझेशन होते, गर्भधारणा होत असते, परंतु 2 ते 3 महिन्याच्या आत मिस्ड अबॉर्शन होते. आणि ही जर लाइनिंग थिन असेल तर पुढे जाऊन ओव्ह्युलेशन झाल्यानंतर, फॉलिकल ते रप्चर झाल्यानंतर गर्भधारणा होत नाही, इम्प्लांटेशन प्रॉब्लेम्स होतात. त्यानंतर अंबू आणि बीज. बीज म्हणजे हे जे फॉलिकल आहे, स्त्री बीज ज्याला आपण म्हणतो, ते महिन्याला तयार होतात. त्याच्यानंतर ओव्ह्युलेशन होते, म्हणजे ते एक साईज त्याची अचीव केल्यानंतर ते रप्चर होत असते आणि ओव्ह्युलेशन झाल्यानंतर मग तिकडे गर्भधारणा होत असते. परंतु आता या सगळ्यामध्ये कुठे जरी अडचण आली, म्हणजे ह्या ट्यूब्समध्ये ब्लॉक असेल, तुमचं स्त्री बीज हे तयार होत आहे परंतु योग्य साईजचं नाही आहे, किंवा ओव्ह्युलेशनच होत नाही, PCODच्या केसेसमध्ये ओव्ह्युलेशन होत नाही, या अशा जर समस्या असतील तर तुम्हाला नैसर्गिक गर्भधारणा होत नाही. आणि होते काय? या सगळ्याला जर तुम्ही फक्त हॉर्मोनल ट्रीटमेंट घेतली तर तो फक्त कंट्रोल येतो, मुळावर ते काम होत नाही. श्रीगर्भ आयुर्वेदमध्ये अशा अनेक केसेस आहेत जिथे नैसर्गिक गर्भधारणा झालेली आहे, कारण या प्रत्येक गोष्टीवर इथे काम केले जाते. फॉलिकल साईज वाढत नसेल तर त्यासाठी औषधी चिकित्सा आहे. उत्तर बस्तीसारखे कर्म केले जाते, ज्यामध्ये गर्भाशयामध्ये औषधी तेल आणि तूप हे सोडल्या जाते. त्यानंतर गर्भाशयाचे हे जे लाइनिंग आहे, एंडोमेट्रियमची थिकनेस ही योग्य असणे गरजेचे आहे. यासाठी देखील आयुर्वेदिक औषधं, उत्तर बस्ती हे चांगलं काम करतात. IUIच्या सायकल फेल झालेले पेशंट्स आपल्याकडे असे अनेक आहेत आणि त्यांची नैसर्गिक गर्भधारणा झाली आहे, कारण की योग्य रूट कॉज काय आहे तो शोधून त्याच्यावर काम करणं हे आवश्यक असते.